हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत कच्च्या केळ्याची चिप्स। अगदी वेगळ्या प्रकारचे चिप्स आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे 4 कच्चे केळे घेतलेले आहेत। त्याचे देठ आपण काढून घेतलेले आहेत आणि सुरीने त्याचं आपण साल सोलून घेणार आहोत। कच्चे केळे असल्यामुळे थोडं साल त्याचं सोलण्यासाठी हार्ड जातं, पण व्यवस्थित आपण ते सोलून घ्यायचं आहे। आणि कच्च्या केळ्यांना थोडासा जास्त चीक असतो, त्यामुळे आपण थोडंसं हाताला तेल लावून हे केळे सोलून घ्यायचे आहेत। तर आपले इथे केळे सोलून झालेले आहेत। आता त्याचे आपण स्लाइस करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण बटाट्याची जशी स्लाइस करतो त्याप्रमाणे आपण हे केळ्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, मीडियम आकाराचे आपण स्लाइस करून इथे घेणार आहोत। तर आपले इथे स्लाइस संपूर्ण करून झालेले आहेत आणि हे आपण आता मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी आपण एका बोलमध्ये स्लाइस घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे। अर्धा चमचा त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। 1 चमचा आपण त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। तसंच 1 चमचा आपण धने पावडर त्यामध्ये घालणार आहोत। 1 चमचा आपण त्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत आणि 1 चमचा आपण त्यामध्ये जिरे पावडर देखील घालणार आहोत। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला देखील ह्यामध्ये घालू शकता। हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण सर्व चिप्सला ते चोळून घेणार आहोत। त्यानंतर आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट देखील ह्यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व एकत्र चोळून झाल्यावर आपण ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून दिलेलं आहे आणि आपण 15 मिनिटानंतर हे चिप्स लगेचच तळण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे। रवा थोडासा जाडसर आपण घेतलेला आहे। रवा भाजून घेतला तरी चालेल आणि रव्यामध्ये प्रत्येक चिप्स हे आपण व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे। प्रत्येक चिप्सला रवा कोट करून घेतल्यानंतर आपण तव्यावर हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तवा तापत ठेवला होता, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि प्रत्येक स्लाइस आपण तव्यावर एका बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर प्रत्येक स्लाइस आपण पलटून दुसऱ्या बाजूने देखील त्याचप्रमाणे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व चिप्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर आपण पाहू शकता ह्याप्रमाणे आपले इथे चिप्स छान शॅलो फ्राय झालेले आहेत आणि वरून क्रंची, आतून सॉफ्ट असे आपले केळ्याचे चिप्स रेडी आहेत।